आहे आणि तसं पाणीपुरी हे सगळ्यांचंच आवडतं खाद्य आणि ह्या पाणीपुरीचा ठेला दिसला, हातगाडी दिसली तर आपण त्याच्याकडे वळालो नाही तरच नवल. मात्र इथे पुण्यामध्ये मुंबई बँगलोर महामार्गालगत म्हणजे वारजेच्या जवळ आणि कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा जो पाणीपुरीचा ठेला दिसतोय तो चक्क I-10मध्ये आहे. म्हणजे ह्या I-10च्या गाडीमध्ये आता हा पाणीपुरीचा ठेला दिसतोय. हा पाणीपुरीचा ठेला चक्क I-10मध्ये असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष हे वेधून घेतलं जातं. असंच लक्ष वेधून घेतलं ते एका फेमस आर्टिस्ट मधुराणी गोखले यांचं आणि त्यांनी ही पाणीपुरी चाखली आणि त्याची एक पोस्ट केली आणि ही पोस्ट चांगली चर्चेत आली. 63 वर्षांच्या या सरोजताई अशा पद्धतीने हे सगळं काही इथे आणून I-10मध्ये पाणीपुरी विकतायत हे खरं तर निश्चितच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार ठरतंय. तुम्हाला ही कल्पनाच कशी सुचली? मला कायम असं वाटत होतं की मी बिझनेस म्हणजे मी मसाल्याचा बिझनेस केला एवढ्या वर्ष, आता 2 वर्षापासून घरी बसून आहे. तर मला असं वाटलं तर आपल्याकडे गाडी आहे, त्याचा उपयोग होत नाही, मी कुठे आता जात नाही, मग ही गाडी विकून टाकू का? मग मुलांनी म्हणलं की नाही राहू दे, गाडी तुला कुठेतरी इथं जायला होते, नको विकू. म्हणलं अशी पडून पडून खराब होते, काहीतरी याचा उपयोग झाला पाहिजे. तर मी बरेचसे असं बघितलं होतं की लोक गाडीमध्ये फॉरेनमध्ये काहीतरी लावतात. मग माझा नातू आला होता हैदराबादवरून, मुलीचा मुलगा. मग मी त्याला म्हणलं अरे आपल्याला लावायचंय, पण मी एकटी आहे, पण मला म्हणजे असं धाडस करायला अजून 2 कोणतरी बरोबर पाहिजे. मग तो मला म्हणाला की हो आजी, म्हणे तू एवढी छान पाणीपुरी बनवते. नातू आहे तुमचा तो? हा ना, तो गेलाय. अच्छा, तो आणायला गेलाय साहित्य? साहित्य आणायला गेलाय. तर तो म्हणला की ठीक आहे आजी, आपण काय करू, पाणीपुरी लावूयात म्हणे. तर मी 2 वाजता 26 एप्रिलला 2 वाजता तयारी केली. 5 वाजेपर्यंत पूर्ण पाणीपुरीची तयारी केली आणि पुरीवाल्या, माझा एक पुरीवाला ओळखीचा होता. तर मग त्याला म्हणलं की तू मला 1-2 पाकिटं आणून देतो का? तर मुलं काय म्हणाली, आजी नाही गेलं तर विकलं. म्हटलं आपण पार्टी करू. नाही गेलं तर पार्टी करू. मग तो म्हणला की ठीक आहे चालेल. मग आम्ही 6 वाजता इथे आलो, छोटंसं हा टेबल घेऊन आलो आणि गाडी बाजूला लावली, फक्त टेबलवर लावलं. पहिल्या दिवशी 6:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत एवढा छान प्रतिसाद मिळाला मला की 750 रुपयाचा धंदा झाला. अरे वा, अगदी. तर मग मुलांना इतका आनंद झाला की मग ते मला म्हणाले की आजी रोज लावायचं का आपण? म्हणलं हो लावूयात की. मग जूनपर्यंत त्यांची शाळा चालू होईपर्यंत, तो कॉलेजला आहे, मग तोपर्यंत आम्ही लावलं. आता नातू सगळे कॉलेजला, शाळेत वगैरे दोघंही गेले. मग आता मी माझे एकटीच धाडस करते, कारण लोकांनी विचारलं तुम्ही रोज लावणार आहे, रोज येणार का? तर मी म्हटलं तुम्हाला आवडत असेल तर रोज येईन. म्हणजे अशी सुरुवात झाली. मात्र पूर्वी तुम्ही काय व्यवसाय करत होता? तुमचं शिक्षण काय झालंय? माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं आहे जुनं. आणि आम्ही राजस्थानी मारवाडी म्हणून आमच्याकडे कसं आहे 17-18 वर्षात लग्न होऊन जातं. माझं 18 संपलं आणि माझं लग्न झालं. त्याच्यानंतर आमचं लव्ह मॅरेज होतं. त्याच्यामुळे मग आम्ही पुण्यात येऊन राहिलो. तर मग संघर्ष सुरू झाला, तो नवऱ्याला हातभार लावायचा. मग त्याच्यातून दोन्ही मग मी खाकरे, चटण्या वगैरे असं करत होते, ढोकळे, इडली, ते सगळे बेकरीवाल्यांना द्यायचं वगैरे. असं पहिल्यापासून नवऱ्याला साथ आपल्या प्रिय करायला. आणि मसाल्यांचा बिझनेस तुमचा खूप मोठा बिझनेस. हो, मग माझे मिस्टर मार्केट यार्डला मिरचीच्या दुकानात कामाला आहेत, कोळेकरमध्ये. मग ते मला म्हणले की मी मिरची दळून आणून देतो, तू मिरची देते का? मग मी त्याच्यानंतर खूप व्यवसाय केलेत. नॅपकिन विकले, सोलापूरवरनं टर्कीज नॅपकिन आणले, ते शिवायचे, मग हॉटेलवाल्यांना नेऊन द्यायचे, मग भेळवाल्यांना द्यायचे. पण माहिती नव्हतं की बिझनेस कसा करतात, पण आपलं द्यायचं, पैसे मिळतात. नाही, निश्चितच. मात्र एक गोष्ट आपण पाहतो आहोत की सध्या सगळीकडे दुर्गोत्सव चालू आहे, आदिशक्तीचा जागर चालू आहे. म्हणजे स्त्रीमधल्या या शक्तीचा सगळीकडे सन्मान केला जातोय आणि खऱ्या अर्थाने स्त्रीमधली काय शक्ती तर हीच म्हणावी लागेल. कारण स्त्रीच्या परिस्थितीच्या बाबतीत तिच्यासमोर जेवढी बिकट परिस्थिती होते तेवढीच ती तिखट बनते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि कदाचित त्याच्यामुळे सरोजताईंनी अशा पद्धतीचा हा निर्णय घेतला. आता तुम्ही कशा पद्धतीने हे करताय, म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स पण मिळतोय, पुढे काय तुमचा प्रयोग करणार आहात? नाही, लोक मला म्हणतात दुकानापाशी या, हॉटेलवाले म्हणतात हमारे हॉटेल के पास आ जाओ, कोणी म्हणतं आमच्या दुकानाच्या बाहेर तुमचं गाडी लावा, डबेल लावा. पण मी म्हटलं मला तसं करायचं नाहीये. ह्या रोडवर लोकांची गरज आहे, लोकांना इथे काही नाही मिळत. त्याच्यामुळे मला असं वाटलं की इथे गरज आहे, इथेच थांबावं. बिझनेसपेक्षा लोक महत्वाची आहेत मला. आणि इथे इतके छान लोक येतात आपल्यासारखे, समंजस,
आणि माझ्या वयाचे लहान मुलं, तर मी लहान मुलांसाठी गोड वगैरे पाणी ठेवते, तिखट पाहिजे तर चटण्या ठेवते, खट्टा मिठा पाणी, तो आंबट पाणी म्हणजे एकदम हटके ते पाणी वगैरे, असं 2-3 प्रकारचे पाणी वगैरे ठेव. लोकांना टेस्ट आवडते. आणि ऍक्ट्रेस ज्या आल्या, म्हणजे आता यांनी जसं दादांनी सांगितलं टेस्ट छान आहे, त्यांना काय टेस्ट आवडली आणि काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला, त्यांनी कुठे शेअर केली? त्यांनी इन्स्टावर, फेसबुकवर ते सगळं, मी आधी त्यांना होत्या ओळखत त्या? नव्हतं. अरुंधती, त्या आई कुठे काय करते ना, हा. त्याच्यामधल्या होत्या त्या. प्रभूने सुरुवातीला तुम्ही ओळख मधुरा नाही, मी सुरुवातीला ओळखलंच नाही. आणि त्या एकदम साध्या, सिंपल, असं छान आहेत त्या. तर मी त्यांना असं वाटलं की कुठेतरी ह्यांना बघितलंय. मी त्यांना विचारलं तुम्ही सर्व्हिस करता का, तर म्हणे नाही. मग त्या हसल्या आणि गेल्या. नंतर त्यांना महिन्यानी इतके लाईक्स मिळाले, त्यांनी इन्स्टावर सगळं स्टोरी टाकले. त्यांनी मला विचारलं तुम्ही का करता, काही प्रॉब्लेम आहे का? मी म्हटलं असंच करते, आता काय वेळ जात नाही, घरी बसून BP चालू झाला, अजून माहिती नाही काय काय चालू होईल. और दुनिया में जीना है तो काम कर प्यारे. छान यांनी वाक्य सांगितलं, दुनिया में जीना है तो काम कर प्यारे, हा हात जोड सबको सलाम कर प्यारे, पर मेहनत कर, असं म्हणणे. तुम्ही सांगताय आता टेस्टी आहे, कशा पद्धतीने इथे पाणीपुरी खायला? आता मी गेले वाटतं त्यांनी सुरू केल्यापासून सारखा येतोय. तर माझं साईड चालली इथं. एव्हरी डे बिफोर गोईंग होम मी त्यांच्याकडे खाण्याशिवाय जातच नाही मी. असं त्यांचं एकदम व्यवस्थितपणे एक मनाबस्त करून देणं, स्वच्छता एकदम छान आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे. असं वाटतं आपण घरीच खातोय. तरी आपण भैयाकडे का? भैयाकडे खातो. आता भैयाच्या स्टोरी आपण ऐकलेल्या आहेत. त्यांचं एकदम स्वच्छ चांगलं. संध्याकाळी जातात 5 वाजता, 5 ते 9 ते असतात, पण स्वच्छता आहे आणि टेस्ट चांगली त्यांनी ती मेंटेन केली. आणि वैशिष्ट्य काय, ते मनाबसनं करतात. ते मनाबसनं केल्यामुळे त्या पाणीपुरीला अजून अधिक चव येते. तर आपण म्हणतो की ज्या माणसाच्या स्वभावामधला जो गुण असतो तो खाद्यपदार्थांमध्ये उतरतो, आणि त्याच्यामुळेच ते सांगतायत की सरोजताईंनी ज्या पद्धतीने हे पाणीपुरीचा ठेला लावलेला आहे, त्यांच्या पाणीपुरीमध्ये जी टेस्ट आहे ती इतकी छान आहे की इथे दिवसेंदिवस ग्राहक हे वाढताना दिसत आहेत. आणि त्यांना या सगळ्या याच्यामध्ये सपोर्ट करतात ते त्यांच्या घरच्या ज्या सुनबाई आहेत, नातू आहेत, ते त्यांना सपोर्ट करतात. आता ह्या त्यांच्या सुनबाई आहेत, तुम्ही त्यांना कशा पद्धतीने याच्यामध्ये सपोर्ट करतात, काय काय तुम्ही एकूण तयारी करता याची? मी त्यांना सगळी तयारी तर त्या करतात, पण सामान वगैरे ठेवून देणं, परत आल्या की सगळं काढणं आणि बाकी जे आहे ते सगळं रेग्युलर चालू असते. तर अशा प्रकारे त्यांच्या ह्या सुनबाई आहेत त्या देखील त्यांना याच्यामध्ये मदत करतात, आणि त्यांचा जो नातू आहे तो देखील त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करताना दिसतोय. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर हे सगळं जे कुटुंब आहे ते खरं तर कष्टाळू आहे, व्यापार करणारं आहे, आणि त्याच्यामधूनच सरोजताईंनी याच्यापूर्वी ज्या पद्धतीने मसाल्याचा बिझनेस केला त्याच पद्धतीने आता त्या पाणीपुरीचा बिझनेस करतायत. त्यांचा हा छोटा नातू. काय वाटते तुला, आजी असा व्यवसाय करते? चांगलं वाटतं मला. काय तुला वाटते की पुढे जाऊन असा व्यवसाय करावा आजीने, त्याच्यामध्ये काय तू मदत करतो? मी त्यांना सामान ठेवायला मदत करतो. बस. आजीने छान व्यवसाय हा केलेला आहे पाणीपुरीचा, असं वाटतं? हो. अच्छा, तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे? मी IT. अच्छा, म्हणजे शिकायचं तुला? हो. अच्छा, तर अशा पद्धतीने खरं तर संस्कार नावाची शाळा काय असते, तर आपल्या घरामध्येच जेव्हा आपण अशा पद्धतीचे उद्योगधंदे करतो, मेहनत करतो, त्याच्यामधूनच मुलं ही शिकत असतात, धडे घेत असतात. ज्या पद्धतीने त्यांच्या नातवाने सांगितलं की मला पुढे IT मध्ये शिक्षण घ्यायचं आहे, मोठं व्हायचं आहे, मेहनत करायची आहे, अशाच पद्धतीने आपण पाहतो आहोत की खरं तर हा दुर्गोत्सव चालू आहे, आदिशक्तीचा जागर चालू आहे, आणि त्याच्यामध्ये सरोजताईंनी त्यांच्या कामातून हा सगळ्यांसमोर एक आदर्श उभा केलेला आहे. आणि आपण स्त्री शक्तीला जो सन्मानाला जो एक आधार द्यायला हवा तो याच दृष्टिकोनातून की अशा पद्धतीच्या आजूबाजूला जर स्त्रिया काम करत असतील तर त्यांच्या कामाला आपण निश्चितच जो प्रशंसेचा जो काही हात आहे तो लावला पाहिजे, आणि सरोजताईंसारख्या नवदुर्गा या समाजात घडल्या पाहिजेत. हीच खरं तर पुढची अपेक्षा आहे, आणि हाच खरा तर आदिशक्तीचा जागर आहे. अविनाश पवार, NDT मराठी, पुणे.